राऊरी तालुक्यातील सातरळ तांभरे हा रस्ता सध्याला जिल्हा परिषद अंतर्गत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी निधी मिळवण्यास अडचण निर्माण होत आहे. लवकरच तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून चांगल्या प्रकारचा रस्ता करण्यात येईल, असे आश्वासन खासदार निलेश लंके यांनी दिले. राऊरी तालुक्यातील सातरळ व तांभरे रस्त्याच्या प्रश्नाबाबत किरण कडू यांच्या नेतृत्वाखाली सातरळ, तांभोरे, धानोरे आदी गावातील ग्रामस्थांचे गेल्या 5 दिवसांपासून राऊरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. दिनांक 3 जुलै 2026 रोजी आंदोलनाच्या 5व्या दिवशी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी राऊरी येथे येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार लंके म्हणाले की सातरळ व तांभरे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. तो रस्ता लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून चांगल्या प्रकारचा रस्ता बनवण्यात येईल. मात्र परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मी माझ्या खासदार निधीतून निधी उपलब्ध करून देतो आणि येत्या 8 दिवसात सदर रस्त्याची डागडुजी व दुरुस्ती करण्याचे काम सुरू होईल, असे आश्वासन खासदार लंके यांनी दिले. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांचे आंदोलन स्थगित केले. प्रसंगी किरण कडू म्हणाले की सातरळ व तांभरे रस्त्याची दयनीय अवस्था परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. खासदार निलेश लंके यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आमचे आंदोलन तात्पुरते स्थगित करीत आहोत. पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. मात्र सदर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी न लागल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किरण कडू यांनी दिला. सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. युवक नेते किरणराव कडू यांनी 5 दिवसापासून धरणे आंदोलन केलं. त्या भागातील सगळे गावातील ग्रामस्थ, आमची सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सातरळ ते तांभरे रस्त्याची जी दुरावस्था झाली आहे, म्हणजे आज त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळं, खड्ड्यामुळं, पावसाचं पाण्यामुळं तो रस्ता पूर्ण बंद झाला. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या स्कूल बस जातात, शाळेसाठी ज्या बस जातात, त्या बससुद्धा महामंडळ ST महामंडळाने सांगितलं की तो रस्त्याची दुरुस्ती करा, तरच आम्ही त्या गाड्या पुढं पाठवू. शेवट ते त्यांच्या जागेवर योग्य आहे. पण ह्या रस्त्याची दुरावस्था असल्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना शाळेला जाता येणार, रहदारीची दुरावस्था झाली. त्या मागणीच्या संदर्भात ही सगळी मंडळी 5 दिवसापासून धरणे आंदोलन चालू होतं. त्यामध्ये आता आम्ही जिल्हा परिषदेच्या शिवंशी काल मी बोललो, त्यांच्याकडून आम्ही एक पत्र घेतलं की जिल्हा परिषदला खऱ्या अर्थाने अख्ख्या जिल्ह्यामध्ये 1.5 ते 2 कोटी रुपये डागडुजीसाठी किंवा इतर काही खर्चासाठी असतात. त्यामध्ये ते रस्ता होऊ शकत नाही, कारण त्या रस्त्याचं इस्टिमेट केलं तर 1,80,00,000 रुपये इस्टिमेट होते. मग त्या रस्त्याला आम्ही पुढं DPTCकडे पैसे मागितले, जिल्हा नियोजन शाखेकडे पैसे मागणी केली. त्याचबरोबरीने तो जिल्हा परिषदेचा रस्ता आहे, त्याला आता PWDकडे वर्ग करण्यासाठी पण फाईल केलेली आहे. मी आत्ता गडकरी साहेबांचा माझा फोन झाला नाही, पण त्यांच्या PSला फोन लावला आणि लवकरात लवकर PWDकडे वर्ग झाल्यानंतर त्याला PMJSYमध्ये घेऊन तो रस्ता पूर्णपणे चांगल्या पद्धतीने करण्याचं काम करू. पण आता सध्या ह्या सगळ्या गोष्टीला प्रोसेसला वेळ लागणार आहे, कारण आत्ता आपल्याला रहदारी चालू झाली पाहिजे, मुलं शाळेत गेले पाहिजे. त्यासाठी मी माझ्या फंडातून त्या रस्त्याची कशी आपल्याला चांगली डागडुजी करून आपल्याला त्या रस्ता पूर्ववत कसा चालू करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता जी जरी डागडुजी केली ती काय लॉंग लाईफ डागडुजी होऊ शकत नाही, पण एक तात्पुरत्या स्वरूपात जरी आपण डागडुजी केली, 4-5 महिने जरी तो रस्ता व्यवस्थित राहिला, तर आपण 4-5 महिन्यामध्ये त्याला निधी आणून ते मंजूर करणारच. साहेब, सातरळ तांभरे आहे, अनेक समस्या आहे, परंतु सध्या तरी आम्ही एकच समस्या म्हणून या आंदोलनामध्ये उतरलो. एकच समस्या घेऊन आम्ही या आंदोलनाचा अवलंब या ठिकाणी हे केला. परंतु आमचा सोनगावचे रस्ते असतील, आमचे धानोरे गावातले रस्ते असतील, आम्ही नेहमी भाषणामध्ये मी सांगतो की सातरळ, सोनगाव, धानोरे म्हणजे आमचे राऊरी तालुक्यातलं कारगिल आहे. आमच्याकडं नेहमीच दुर्लक्ष केलं जातं, नेहमीच दुर्लक्ष होतं. तर सातरळ, सोनगाव, धानोऱ्याकडनं जो तालुक्यालाही, राहता तालुक्यालाही जोडणारा रस्ता आहे, संगमनेर तालुक्यालाही जोडणारा रस्ता आहे, तर तो प्रमुख रस्ता हा तालुक्याला येणारा राऊरीला, म्हणजे तिकडनं शेतीमाल, आमचे कांदे असतील, काय मार्केट कमिटीला येणारा जो भाजीपाला असेल, दुधाचे टँकर आहेत आमच्या इकडं, 3 दुधाचे प्लॅन्ट आहेत, मोठे मोठे टँकर त्या भागातून जातात. तर त्या रस्त्याचा वापर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात. 1001 विद्यार्थी आमच्या गावामध्ये शाळे कॉलेजसाठी येतात. तर आज त्यांचे सगळ्यांचे हाल चाललेले आहेत. तर सध्या तरी आम्ही हाच रस्त्याचा एक प्रमुख समस्या घेऊन शासनाच्या पुढं आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तर मी पाठपुरावा करतोच आहे.
त्याची दर्जोन्नती झाली पाहिजे. प्रधानमंत्री ग्रामसडक असेल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल, कशात तरी तो घेऊन तो रस्ता झाला पाहिजे, त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे, अशी आमची आग्रही आहे.